नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण चिखली तालुक्यातील उदयनगर या गावी आलेलो आहोत. इथे एक दर्जेदार शिक्षण देणारी जी शाळा आहे त्या शाळेला आपण भेट दिलेली आहे. शहाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उदयनगर, म्हणजे उंद्री या गावामध्ये आपण आलेलो आहोत. उंद्रीचं या ठिकाणी उदयनगर या ठिकाणी नाव झालेलं आहे. आणि इथल्या शाळेचा शैक्षणिक आढावा आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय. कशा पद्धतीनं या शाळेमध्ये शिक्षण या ठिकाणी दिल्या जाते, विद्यार्थी गुणवान या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं ध्येयपूर्तीसाठी कसे पुढे जात आहेत, या सविस्तर माहितीसाठी आमच्या चॅनलला आजच या ठिकाणी फॉलो करा, शेअर करा. सर, आपलं नाव? अवतार सर. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला हे जे प्राथमिक शिक्षण आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे त्याबद्दल आपण काय सांगणार? या ठिकाणी आमची ही जी 1 ते 4 ची शाळा आहे. प्राथमिक स्तरावर आपण विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके असे इतर बाबी मिळतात. आम्ही शासनाकडून आलेल्या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांना योग्य रीतीने वाटप करतो आणि मुलांचा प्रतिसाद, पालकांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या रीतीने आहे. या ठिकाणी उत्तम खेड्यामध्ये ही शाळा आमच्या खेडेकर साहेबांनी उभारली आणि या माध्यमातून गोरगरिबांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावून येतात. जवळपास 22 गावची मुलं या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. ही आमची शाळा फारच कमी वर्ष वयाची असून या ठिकाणी जवळपास आमच्या शाळेमध्ये 235 विद्यार्थी 1 ते 4 मध्ये शिक्षण घेतात. शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी बदल या ठिकाणी झालेला आहे पाठ्यपुस्तकाच्या संदर्भामध्ये, त्याबद्दल काय? आपलं 1 ते 4 या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न शासनाकडून आलेला आहे. मागच्या वर्षी पहिला वर्ग बदलला होता, यावर्षी 2, 3, 4 सुद्धा बदललेला आहे. सीबीएसई पॅटर्न नुसार आमचं सध्या प्रशिक्षण सुद्धा सुरू आहे. शासनाकडून नवनवीन या ठिकाणी वेगवेगळे जे धोरणं आलेले आहेत त्या धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यानुसार शासन आम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहे आणि त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवत आहे. आपण या शाळेला भेट देण्याचं कारण असं आहे की नेमकं शाळेमध्ये चाललंय काय, प्राथमिक शिक्षण सुद्धा या ठिकाणी कसं दिलं जात आहे आणि हसत खेळत शिक्षण, कृतीयुक्त शिक्षण या ठिकाणी म्हणतोय आपण, ते कशा पद्धतीने दिलं जात आहे. मॅडमला आपण या ठिकाणी विचारूया. मॅडम, आपलं नाव? अंजना अवचार. अच्छा, बरं, काय सांगणार हे जे कृतीयुक्त शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत आहे? या कृतीयुक्त शिक्षणामुळे मुलं हसत खेळत शिकतात आणि त्यांच्या आरोग्याचा सर्वांगीण विकास होतो आणि नवीन नवीनच सर्वजण आलेले आहेत त्याच्यामुळे ते खुश राहतात. फनी त्यांचा डान्स पण होतो, शिकतातही. अच्छा, म्हणजे शारीरिक व्यायाम सुद्धा या ठिकाणी शारीरिक व्यायाम सुद्धा होतो. बरं, काय सांगणार ही शिक्षण संस्था या ठिकाणी आदरणीय खेडेकर साहेबांचा हा जो प्रयत्न आहे तो चांगला दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, त्याबद्दल आपण काय भावना सांगणार? खेडेकर साहेबांबद्दल खेडेकर साहेबांचं एक आग्रही भूमिका अशी आहे की मुलांना कृतीयुक्त शिक्षण द्या. जे प्राथमिक जे मुलं आहेत की समजा 4थी पर्यंत, नर्सरी, KG1 KG2 ते 4थी पर्यंत या मुलांना तुम्ही कृतीतून जास्तीत जास्त शिकवा. जे काही क्लासमध्ये बसूनच आपण बोर्ड आहे, चॉक आहे या माध्यमातून ते शिकणारच आहे आणि आपण शिकवतोच, पण या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना काय देणार आहात ते तुम्ही कृतीतून त्यांना द्या. म्हणजे मुलं लवकर शिकतील आणि ते असंच खेळ शिकतील, त्यांचा सर्वांगीण विकास होईल या माध्यमातून. आपण पोषण आहाराबद्दल काय सांगणार? पोषण आहार वगैरे आहे ना इथे? हो, आहे पोषण आहार आहे ना. त्याच्यामध्ये तर खूप म्हणजे बारीक बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन त्यांना आहार दिला जातो. पहिले तर असं आहे की बा आमचा स्टाफ जो आहे तो आम्ही घेतो पहिले, पण नंतर मग मुलांना वाटप करतो. मित्रांनो, ही परिस्थिती आहे कारण की ग्राउंडची भूमिका काय आहे ही सत्यता मांडण्यासाठी आपण ही बातमी या ठिकाणी कव्हर करत आहोत. खरोखर या ठिकाणी शाळा विद्यार्थ्यांकडे लक्ष देते का, हा प्रश्न आहे अनेक पालक लोकांना. मग तो पालकांचं या ठिकाणी निरसरण व्हावं हा प्रयत्न या ठिकाणी आरबी मराठी संवाद न्यूजच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत. ताई, आज तुझा बर्थडे आहे आणि बर्थडे निमित्त आपण तू चॉकलेट या ठिकाणी वाटप करतेस, काय भावना व्यक्त करणार? कसं वाटतंय तुला आज शाळेमध्ये बर्थडे होतोय तुझा?
मला खूप छान वाटतंय आणि हे चॉकलेट देताना मला मी जन्माला आली माझ्या आईंच्या पोटी याच्या म्हणजे हे सांगताना मला खूप आनंद होतो. काय भावना व्यक्त करणार, कारण की ही चिमुकली आहे, कारण की उद्याला ध्येय गाठणार आहे आणि ती गोड एक म्हणजे चॉकलेट म्हणजे हा आता कसं आहे की चॉकलेट वाटत असताना प्रत्येकाला ती चॉकलेट देते, मग प्रत्येक जण बुवा विशेष देतात की हॅपी बर्थडे, जन्मदिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. या इतका शुभेच्छांचा वर्षा होतो की या शुभेच्छा घेऊन घेऊन खूप छान वाटते. मुलांना चॉकलेट वाटत असताना म्हणजे खूप आनंद होतो. ध्येयासाठी तिचे कामं पडेल ते. हो, बिलकुल. शुभेच्छांचा जो काही वर्षा होतोय, तो शुभेच्छा म्हणजे एक आशीर्वादच असतो. मित्रांनो, हे आहे खरं जीवन. कारण वाढदिवस या ठिकाणी भरपूर या ठिकाणी लोकांचे मनवले जातात, परंतु शाळेमधला जो वाढदिवस आहे तो वाढदिवस मध्ये एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये असतोय. गुड मॉर्निंग सर. माझे नाव श्रावणी ज्ञानेश्वर वरकड आहे. मी टाकरखेड या गावची अच्छा, बरं काय तुझे आई वडील काय काम करतायत? शेती करतात. अच्छा, शेती करतायत. बरं काय स्वप्न पाहिलेली आहे तुझ्यासाठी त्यांनी? माझ्या आई वडिलांचे फक्त एवढेच स्वप्न आहे की मी पुढे चालून माझ्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि चांगले डिग्री घेऊन नोकरी केली पाहिजे. मित्रांनो, हे आहे स्वप्न आई वडिलांचे, कारण की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांची सुद्धा जिद्द महत्वाची असते. कारण शिक्षण घेत असताना एखादं जर आपलं जर एखादं पाऊल जर चुकलं तर त्याची अधोगती व्हायला उशीर लागत नाही. हा प्रयत्न या ठिकाणी तिच्या बोलण्यातून दिसून आलेला आहे. आपण क्लासरूम मध्ये येण्याचं कारणच असं आहे की खरोखर ही शिक्षणाचा जो दर्जा आहे तो दर्जा या ठिकाणी सुधारला गेला पाहिजे. हा प्रयत्न या ठिकाणी आरबी मराठी संवाद न्यूजच्या माध्यमातून आहे. परंतु खरोखर गुरुजन वर्ग या ठिकाणी जातीने विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो का, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आज आपण थेट क्लासरूम मध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. प्राचार्यांची, मुख्याध्यापकांची या ठिकाणी आपण विनंती या ठिकाणी त्यांना केलेली आहे की क्लासरूम मध्ये काय चालतंय हे आम्हाला बघायचं आहे आणि जगासमोर या ठिकाणी मांडायचं आहे. तर हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आजचा हा जो टॉपिक या ठिकाणी आपण जो शिकवतोय ते काय चालू आहे? जय जिजाऊ. मी स्मिता नितीन देशमुख, शहाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मी उपमुख्याध्यापिका आहे आणि सोबतच शारीरिक शिक्षिका म्हणून मी इथे कार्यरत आहे. त्याच्यासोबतच मी हिंदी आणि मराठी हे 2 विषय 8, 9, 10 ला शिकवत आहे. आज नेमकं आमचे एक शिक्षक नसल्यामुळे मी या क्लासवर अच्छा. एंगेज करण्यासाठी मी आलेले आहे आणि आमचं जे शिकवणं सुरू आहे मराठीचा धडा, त्याचं वाचन आहे, शिकवणं सुरू आहे. काही नियम, काही शिस्त पोरांना सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे. कारण आमच्या संस्थेचे अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर यांचं असं म्हणणं आहे की मुलांना फक्त शिक्षणच नकोय पुस्तकातलं, या व्यतिरिक्त अवांतर शिक्षण आपल्या शाळेतून भेटत असेल, घडत असेल. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की बुटाच्या पॉलिश पासून तर मसाज, डोक्याच्या मसाज पर्यंत आपल्याला भरपूर काम आहेत छोटे मोठे. फक्त अभ्यास आणि नोकरी करणंच हे आपलं ध्येय नसावं, तरी अपेक्षाही कुठेतरी पलीकडं आपल्या शाळेचे, आपल्या संस्थेचे विद्यार्थी जावेत अशी त्यांची इच्छा आहे. आणि आम्ही तो प्रयत्न या ठिकाणी करत असतो की त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त अभ्यासच नाही, या व्यतिरिक्त तुमच्यासाठी इथे खूप सारी खुलं आहे, खूप भरपूर मार्ग तुमच्यासाठी आहेत. ते फक्त चांगल्या मार्गाने कसे निवडायचे आहे आणि नाही काही तर एक चांगला नागरिक बनून तुम्हाला आयुष्यामध्ये जगायचंय, जेणेकरून तुम्ही तुमच्या आई वडिलांची असेल, या जगाची असेल, समाजाची सेवा करू शकाल. तर एक शेवटचा प्रश्न आहे की हे जे शिक्षणाचं दालन या ठिकाणी जे उभं केलेलं आहे खेडेकर साहेबांनी, की कुठेतरी या ठिकाणी एक चांगला माणूस घडवण्याचं काम या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. परंतु विद्यार्थी वर्गांच्या प्रतिक्रिया आपण जर घेतल्या आणि त्या बघितल्या आम्ही की तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी अधिकारी त्यांना बनायचे आहे. त्यांची स्वप्नता करण्यासाठी आपला काय प्रयत्न आहे? खूप छान. आणि खरंच हे सत्य आहे की माझ्या शाळेचे आतापर्यंत बरेचसे विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत, कोणी PSI म्हणून लागलेले आहेत. म्हणजे भरपूर विद्यार्थी, कोणी स्वतःचा दवाखाना सुद्धा काढलेला आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही भरपूर मार्गदर्शन त्यांना सांगत असतो, करत असतो. फक्त सायन्स आणि आर्ट्स यामध्ये, सायन्स म्हणजे खूप काही आहे हे पण आम्ही त्यांना सांगत नसतो, कारण आर्ट्स मधून आपण बऱ्याच प्रमाणामध्ये जाऊ शकतो. भरपूर वाचन करणे आवश्यक आहे, सतत पुस्तकं वाचणं आवश्यक आहे आणि नक्कीच ते त्यांच्या ध्येयापर्यंत पूर्ण जातीलच. आम्ही त्याबद्दलचं ज्ञान, माहिती त्यांना सतत देत असतो. त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त भरपूर माहिती देण्याचं काम आमची संस्था करते, आमची शाळा करते. फक्त शिक्षक किंवा डॉक्टर वगैरेच नाही, तर एक सायंटिस्ट म्हणूनही तुम्ही बाहेर यावं आणि त्यासाठी वेगवेगळे सायन्सचे जे काही असतील प्रयोग, ते पण आम्ही त्यांच्याकडून करण्याचा प्रयत्न करतो. पुस्तक वाचन त्यांच्याकडून करून घेत असतो की फक्त मोठे अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. त्या पद्धतीने त्यांना सर्व शिक्षक लोक आम्ही मार्गदर्शन करत असतो. मित्रांनो, असं म्हटलेलं आहे की वाचाल तर वाचाल, ही या ठिकाणी सत्यता आहे. कारण आपण बघतोय की धावपळीच्या जगामध्ये जर वावरायचं जर असेल तर आपल्याला फुकून फुकून या ठिकाणी पावलं या ठिकाणी टाकावं लागतायत. पण
पाऊल कशा पद्धतीने टाकायचं, ध्येय कशा पद्धतीने गाठायचं, ही संस्था या ठिकाणी आपल्याला शिकवत आहे. म्हणून आज आपण या संस्थेला या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपलं नाव? माझं नाव गोकुळ हरिचंद्र चांदोरे. अच्छा सर, हे जो विषय या ठिकाणी सायन्स आपण शिकवतायत, त्याबद्दल आपण काय सांगणार? विद्यार्थ्यांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजेत. त्यांच्यामध्ये एक चिकित्सा निर्माण झाली पाहिजेत. कोणतीही गोष्ट पाहत असताना त्या गोष्टीकडे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितली पाहिजेत. हा महत्त्वाचा उद्देश आहे. विज्ञानामध्ये आपण जे काही शिकतो ते फक्त पुस्तकापुरतं न शिकता त्याचं जे काही उपयोजन आहे, हे उपयोजन आपण घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये केलं पाहिजेत, जेणेकरून आपल्या समाजाला, आपल्या घराला, पर्यायाने आपल्या देशाला त्याचा उपयोग होईल. तर या ठिकाणी सायन्स हा जो विषय आहे, त्या सायन्सच्या माध्यमातून विविध या ठिकाणी वाटा उपलब्ध आहेत नोकरी क्षेत्रामध्ये. त्याबद्दल आपण काय भावना व्यक्त करणार? बघा आता सायन्समध्ये ज्यानंतर आपण 10वी नंतर विशेषतः 12वी पास आऊट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नीट एक्झाम आहे. नीटच्या एक्झाममधून तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये जाऊ शकता. त्यामध्ये MBBS आहे, डेंटल आहे, BAMS आहे, BHMS आहे, फार्मसी आहे, नीट आणि CAT. त्यासोबतच त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर सायन्समध्ये तुम्ही इतर सुद्धा बऱ्याचशा वाटा आहे त्याच्यामध्ये आहेत, की जेणेकरून तुम्ही नर्सिंग कोर्सेस करू शकता. छोटाले कोर्सेस आहेत नर्सिंगचे. त्यामुळे 2-3 वर्षामध्ये तुम्ही कोर्सेस करून स्वतःच्या पायावर मुलं उभं राहू शकतात. त्यानंतर फार्मसी आहे, D.Pharm आहे, B.Pharm आहे, असे अनेक कोर्सेस आहेत. सोबतच तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करून साध्या शिक्षक, लेक्चरर सुद्धा तुम्ही, किंवा इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे आता. त्यामध्ये तुम्ही मायक्रोबायोलॉजी सब्जेक्ट जर घेतला तर इंडस्ट्रीमध्ये जे काही फूड प्रॉडक्ट इंडस्ट्रीज आहेत, त्या फूड प्रॉडक्ट इंडस्ट्रीमध्ये आजकाल खूप स्कोप आहेत, खूप वॅकन्सी आहेत. मित्रांनो, हे आहे सायन्सचा विषय आणि सायन्स विषयी आपण या ठिकाणी आत्मसात केल्यानंतर आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ध्येय गाठू शकतो, इत्तंभूत माहिती सरांनी आपल्याकडनं या ठिकाणी दिलेली आहे. आज मुलांचा विषय म्हणजे मुलांना नाही का जे काही आज आपण शिकवलेलं आहे जाहिरात, काल आपण बातमी शिकवलेली आहे. मुलांना नाही का बातमी कशी तयार करता आली पाहिजे आणि बातमीचं खरं महत्त्व काय आहे. आज तुम्ही बघताय किंवा बरेच आज आपण बघतोय की बरेच विद्यार्थी म्हणा किंवा पालक म्हणा हे आपले वर्तमानपत्र वाचतात. तशाच प्रकारचा डेमो आपण काल बघितला बातमी संदर्भात. आज नाही का तेच जाहिरात आपण बघितलेली आहे. तुम्ही बघितलं असेल पाठीमागं की जाहिरात आपण कशा प्रकारे देऊ शकतो. आपण एखादा साबण म्हणा किंवा इतर कुठलीही वस्तू म्हणा, जेव्हा एखाद्या दुकानात आपण स्टोरेज विकायला का ते सप्लाय पाहतो आपण त्याला, तर ते कशा प्रकारे आपण ऍड देऊ शकतो आपण त्याला. आपला जे साबण जे आहे साबणचा प्रसार कसा करता येईल त्या प्रकारचं एक आपण जाहिरात छोटीशी आपण बघितलेली आहे. अच्छा, बरं, त्या व्यतिरिक्त आपण हे जे शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहात, त्याच्याही पलीकडे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळा काय लक्ष देते? आपण निश्चित तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. आम्ही विद्यार्थ्यांकडे एका स्पोर्ट या खात्यामध्ये खूप चांगली प्रगती करतोय. दरवर्षी आमचे शाळेतले जे विद्यार्थी आहे ते बरेच नाही का स्टेट लेवलवरती, काही मुलं नाही का विभाग स्तरावरती चांगलं उत्तुंग भरारी घेतात. आणि जवळपास आमच्या शाळेमध्ये कबड्डी, खो खो, थ्रोबॉल, रग्बी असे बरे विविध गेम आम्ही त्या ठिकाणी मुलांना नाही सर, शिकवतो. आता कसं झालेलं आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. मोबाईल म्हणजे तंत्रज्ञानानुसार या ठिकाणी हे जे ग्राउंडचे क्रीडांगणाचे जे खेळ आहेत ते या ठिकाणी दुर्मिळ होताना दिसत आहेत. काय वाटतंय? तसं आम्ही विद्यार्थ्यांना बरेच वेळा सांगतो किंवा मोबाईलचा वापर कमी करा आणि मोबाईलच्या व्यतिरिक्त जे काही शालेय स्पर्धा असेल किंवा ग्राउंडवरती जे खेळ वगैरे आहे ना त्याचा विशेष लक्ष द्यायला सांगतो आम्ही मुलांना. तर थेट या ठिकाणी क्लासरूम मध्ये आपण आलेलो आहोत की विद्यार्थी वर्गांच्या भावना काय आहेत. तुझं नाव बेटा? जी सर, माझं नाव धीरज प्रमोद महाले. मी आता 9वी मध्ये शिकतो शहाजी विद्यालय उदयनगर. अच्छा, बरं, काय वाटतंय तुझ्या शाळेबद्दल आपण काय भावना विषद करणार? माझी शाळा एक शाळा नसून एक विद्येचे मंदिर आहे. या शाळेमध्ये विविध स्पर्धा, विविध उपक्रम घेतले जातात. जे काही नवीन उपक्रम आहेत त्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होऊन शिक्षक वृंदही सुद्धा सहभागी होतात. आणि शाळेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा होतात. विविध पुस्तकातले ज्ञान नव्हे तर इत्यादी बाहेरचे ज्ञान आम्हाला दिले जाते. या जगामध्ये कसे वागायचे, कसे राहायचे, या शाळेमध्ये आम्हाला सर्व काही शिकायला मिळते. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला कोणत्या दिशेने वाटचाल करावी वाटते? तुला उद्या जर तुझं शिक्षण या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कोणतं धाव घेणार? मला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे आणि 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन करून MPSC चे पेपर द्यायचा आहे. मित्रांनो, त्याला अधिकारी चांगल्या पद्धतीचे व्हायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी ही जी ग्रामीण भागामधली जी शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेचं महत्व काय आहे हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडची भूमिका दाखवतोय.
आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपला काय प्रयत्न राहणार? नमस्कार, माझे नाव तन्वी विजय इथापे. मी शहाजीराजे या शाळेमध्ये शिकत आहे. मला असं वाटतं माझ्या आई वडिलांनी मला या शाळेत का टाकलं, मला हा प्रश्न पडलेला आहे. कारण या शाळेत माझ्या आई वडिलांनी काहीतरी वेगळं बघितलेलं असेल म्हणून मला या शाळेमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. या शहरामध्ये अनेक शाळा असतील, पण माझ्या आई वडिलांनी या शाळेमध्ये असं काहीतरी बघितलेलं असेल की मला या शाळेमध्ये त्यांनी टाकलं. मित्रांनो, ही मुळातच ही जी शिक्षण संस्था आहे ही बहुजनांच्या लेकरांसाठी हे दालन हे अतिशय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आदरणीय खेडेकर साहेबांनी. आणि तोच या ठिकाणी वारसा जपण्याचं काम इथला गुरुजन वर्ग करतोय आणि इथला विद्यार्थी वर्ग सुद्धा करताना दिसतोय. जो सुप्त गुणांना जो वाव मिळण्यासाठी शाळा काय कार्य करते? माझ्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी माझे सर्व शिक्षक वृंद मला खूप मदत करतात. देशमुख सर, गायकवाड सर, चांदोर सर ते प्रत्येक पावलावर आम्हाला सपोर्ट करतात की भविष्यात काय करायचं, पुढं कसं करायचं, आणि शिक्षणाव्यतिरिक्त पण ते आम्हाला जगातली अतिरिक्त खूप माहिती देतात. मित्रांनो, हे आहे शिक्षणाचं दालन. कारण की शिक्षणाचं दालनामध्ये ही सुद्धा या ठिकाणी सुविधा महत्वाची असते, कारण की मुलांचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष. बेटा, पूर्वी किशोर आराख. अच्छा, बरं काय वाटते तुला की ही शाळा कशी वाटते तुला? आमची शाळा खूप सुंदर आहे आणि म्हणजे जे पुस्तकातलं ज्ञान आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला बाहेर काय सुरू आहे ते सर्व ज्ञान इथं मिळतं. बरं, हे जे शाळेचे शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहे, संचालक मंडळ आहे, ते चांगलं या ठिकाणी लक्ष आपल्या या शिक्षण संस्थेकडे देते असं वाटते तुला? हो, खूप सुंदर पद्धतीने आम्हाला ते शिकवतात. अच्छा वेगळ्या पद्धतीचं ज्ञान सुद्धा देतात. अच्छा, म्हणजे जातीने चांगल्या पद्धतीने शिक्षण संस्था या ठिकाणी काम करत आहे असं वाटते तुला? बरं, कोणत्या दिशेने धाव घेणार उद्याला? माझं 12वी झाल्यानंतर मी नीट परीक्षा देणार आहे आणि नंतर मग मला एखादी डिग्री मिळाली तर UPSC MPSC मी देणार आहे. मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातले विद्यार्थी. कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गुरुजनांची सुद्धा या ठिकाणी मेहनत तितकीच महत्वाची या ठिकाणी ठरताना दिसते.